नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती या संदर्भातील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणार आहोत. त्यामधील हा तिसरा लेक्चर आहे. तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो? 7, 52, 13 आणि एक रिकामी जागा दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, तर या 7चा संबंध 52 सोबत आहे, तर 13चा संबंध कोणत्या संख्येशी येईल? ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यावेळेस आपल्याला काहीतरी लॉजिक असणार त्यामागे, तर तो शोधण्याचा प्रयत्न करायचा. समोरची संख्या, आता हा 7 नंबर दिलेला आहे, हा 7 संख्या दिलेली आहे, तर 7च्या पाड्यामध्ये 52 येते का ते बघायचं. 7च्या पाड्यामध्ये 52 तर येत नाही. 13च्या पाड्यामध्ये 13च्या पाड्यामध्ये कोणती संख्या येईल? म्हणजे 7चा जो संबंध असेल तोच काय असणार? 13शी संबंध असणार. ठीक आहे. तर 7चा बघा, 7च्या पाड्यामध्ये 52 तर येत नाही, पण 7 गुणिला 7 जर केला तर 49 येतात. अधिक 3 जर केले तर आपल्याला किती मिळतात? तर 52 मिळतात. ठीक आहे. तसंच रिलेशन काय असणार? तसा संबंध काय असणार? तर 13चा असणार. 13 गुणिला 7 करून बघा. 13 7 91 अधिक 3 जर केले तर किती भेटते आपल्याला उत्तर? 94. पण हा 94 जो दिसताय तो हा आपल्या पर्यायामध्ये कुठंच दिसत नाही. हा 94 हा जो आपला उत्तर आलेला आहे तो ह्या पर्यायामध्ये कुठंच दिसत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे पुन्हा आपल्याला काय संबंध दिसेल याच्यामध्ये? तर हा 7 गुणिला 7 दिसतंय. 7 गुणिला 7 म्हणजेच काय? तर 7चा वर्ग होतो. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल? वर्ग, जेवढे काही वर्ग आहेत, जसं आता इथं तुम्हाला दिलेला आहे 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग. वर्ग म्हणजे काय? तर आता 1चा वर्ग म्हणजे काय? तर 1 गुणिला 1 म्हणजे त्याच संख्येचा गुणाकार त्याच संख्येशी केला तर आपल्याला काय मिळतो? तर त्या संख्येचा वर्ग मिळतो. ठीक आहे. तर 1चा वर्ग 1 येतो, 2चा वर्ग 4 येतो, 3चा वर्ग 9 येतो, 4चा वर्ग 16 येतो, 5चा वर्ग 25 येतो. अशा प्रकारे 7चा वर्ग किती येतो? तर 49 येतो. तर आपल्याला काय करायचं आहे? 13चा वर्ग घ्यायचा आहे. म्हणजे 7 गुणिला 7 केलाय म्हणजे काय? इथं काय केलंय? तर 7चा वर्ग केलेला आहे अधिक 3 केलेला आहे. म्हणजेच 49 अधिक 3. तर आपलं उत्तर किती येत आहे? 52 येत आहे. ठीक आहे. तर 13चा वर्ग अधिक 3 करावा लागेल. आता 13चा वर्ग किती? तर 13चा वर्ग होतो 49 अधिक 159, सॉरी 159 अधिक 3 म्हणजेच किती? 172. 172 आपल्या पर्यायामध्ये आहे का? तर आहे. ऑप्शन नंबर 2 हा त्याचा करेक्ट ऑप्शन असेल, म्हणजेच अचूक उत्तर असेल. ठीक आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2 ते 5 दिलेला आहे आपला. प्रश्न क्रमांक 2 म्हणजे हा एका उदाहरणावरती आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे आहेत. तर काय म्हणतो? सोबतच्या आकृतीत त्रिकोण एक कलाकार दर्शवतात. म्हणजेच हा त्रिकोण जो दिसताय, हा त्रिकोण दिसताय, त्रिकोण काय दर्शवतो? तर ए कलाकार दर्शवतात. ठीक आहे. ए कलाकार असणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो. आणि वर्तुळ बी, वर्तुळ हा जो वर्तुळ दिसताय, वर्तुळ गोल जो दिसताय, तो कशाचा प्रतिनिधित्व करतो? तर तो बी नावाच्या वकिलांचा व्यवसायाने, बी व्यवसायाने वकील असणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करते. तर आयत जो दिसताय ना, हा आयत जो दिसताय तो कशाचे प्रतिनिधित्व करतो? तर हा सी नावाच्या लेखकांचे प्रतिनिधित्व करतो. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या असं आपल्याला म्हटलं आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो? किती व्यक्ती लेखक आहेत? लेखक कोण दर्शवतो? आपल्याला माहिती झालं, हा आयत दर्शवतो. ठीक आहे. किती व्यक्ती लेखक आहेत? लेखक आहे म्हणते म्हणजे आयतामध्ये येणारे लोक येणार. ठीक आहे. पण कलाकार नाही. कलाकार कोण आहेत? तर त्रिकोण, म्हणजेच हे जे लोक येणार हे त्रिकोणात येणार, हे त्रिकोणात येणारे लोक येणार नाही याच्यामध्ये. आणि वकीलही नाही, म्हणजे वकीलही असणारे लोक याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे हा एवढा भाग, हा जो एवढा भाग दिसताय, हा सगळे याच्यामध्ये येणार नाहीत. तर कोणते लोक येणार? तर हे लोक येणार. म्हणजेच किती? फक्त जे व्यक्ती लेखक आहेत तेच लोक येणार. ठीक आहे. तर आपला उत्तर काय होणार? तर 14 हा आपला उत्तर होणार. अशा प्रकारचे उत्तर खूप सोपे असतात आणि समजण्यासाठी पण खूप सोपे असतात आणि उत्तर काढायला तर खूपच सोपे असतात. ठीक आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो? कलाकार व वकील असणाऱ्या व्यक्ती पण लेखक नसणाऱ्या व्यक्ती किती आहेत? म्हणजेच काय? कलाकार
व वकील आहेत. कलाकार आहेत, हा त्रिकोण, कलाकार आहेत व वकील आहेत, वकील आहेत. ठीक आहे. पण काय म्हणतो, पण लेखक नसणाऱ्या व्यक्ती किती आहे? म्हणजे कलाकार आहेत, कलाकार व वकील असणाऱ्या व्यक्ती, पण लेखक नसणाऱ्या व्यक्ती किती आहेत? आता कलाकारही आहेत आणि काय म्हणतो, वकीलही आहेत. कलाकार, कलाकार कोण येणार? त्रिकोणामधले. ठीक आहे. आणि कलाकार असण्यासोबतच वकीलही आहेत, म्हणजे ह्या वर्तुळामधले येणारे लोक. म्हणजेच कोणते येणार? कलाकार आणि वकील ह्या डब्यामधले लोक येणार. ठीक आहे, ह्या डब्यामधले. पण काय म्हणतो, पण लेखक नसणाऱ्या व्यक्ती. आता हा डब्बा कुठे येतो? तर हा डब्बा येतो ह्या आयतामध्ये. ठीक आहे, या आयतामध्ये डब्बा येतो आणि हा आयत काय आहे? तर हा काय आयत आहे? हा लेखक आहे. पण आपल्याला काय म्हणतो, लेखक नसणाऱ्या व्यक्ती कोण आहेत? तर लेखक नसणाऱ्या व्यक्ती म्हणजेच काय? तर आपला उत्तर येईल, आपला उत्तर 11 येणार नाही, तर आपलं उत्तर काय येणार? यापैकी नाही. ठीक आहे. म्हणजे कलाकार आणि वकील दोन्ही आहेत, पण त्या सोबतच काय आहेत? लेखकही आहेत. त्यामुळे ते आपल्या पर्यायामध्ये येणार नाही. ठीक आहे. आपला उत्तर काय यायला पाहिजे होतं? 0 यायला पाहिजे होतं. ठीक आहे. इथं पर्याय 0 दिलेला नाही, त्यामुळेच आपला उत्तर काय येणार? यापैकी नाही. ठीक आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो, तर किती कलाकार असणाऱ्या व्यक्ती, किती कलाकार असणाऱ्या व्यक्ती वकीलही आहेत आणि लेखकही आहेत, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. म्हणजे किती कलाकार असणाऱ्या, कलाकार कोण आहेत? तर ह्या त्रिकोणामधल्या लोक काय आहेत? कलाकार आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला काय म्हणतात, किती कलाकार असणाऱ्या व्यक्ती वकीलही आहेत व लेखकही आहेत. वकीलही आहेत, वकील म्हणजे काय? हा वर्तुळ येणार आणि आयत काय येणार? आयत येणार लेखक. ठीक आहे. तर याच्यामध्ये असणाऱ्या व्यक्ती. ठीक आहे. तर अशा तीनही भागामध्ये असणाऱ्या व्यक्ती कोण आहेत? तर तीनही भागामध्ये असणाऱ्या व्यक्ती ह्या आहेत 11. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार? 11. म्हणजेच काय म्हणतो या प्रश्नामध्ये, कलाकार असणाऱ्या व्यक्ती वकीलही आहेत व लेखकही आहेत. म्हणजे ह्या तीनही आकृतीमध्ये येणाऱ्या व्यक्ती आपल्याला शोधाव्या लागतील. आता बघा, ही 5 नंबर आहे. हा 5 नंबर फक्त त्रिकोणामध्ये येतो. ठीक आहे. 14 नंबर आहे, तर हा 14 नंबर कुठे येतो? फक्त आयतामध्ये येतो. म्हणजे 5 नंबरही नाही येणार, 14 नंबरही नाही येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसतो हे 12 नंबर पण नाही येणार, फक्त वर्तुळामध्ये येतात. 8 नंबर बघा, 8 नंबर काय कुठे येत आहे? वर्तुळामध्ये आणि चौरसा ह्या आयतामध्ये येतात. ठीक आहे. म्हणजे हा पण नाही येणार. त्रिकोणामध्ये काय येत आहेत? 9 येत आहेत आणि आयतामध्ये येत आहेत. ठीक आहे. त्रिकोणामध्ये आणि आयतामध्ये येतात. हे बघा, 11 हे नंबर दिसत आहेत ना, हे तीनही आकृतीमध्ये येतात. म्हणजे त्रिकोणामध्ये, वर्तुळामध्ये आणि आयतामध्ये. म्हणून काय येणार? आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक ए, 11 हा आपलं उत्तर असेल. ठीक आहे. तर चला बघूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न काय म्हणतो, अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहेत पण वकील नाहीत. म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे? तर कलाकार व्यक्ती शोधायचा आहे. अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहेत, पण काय म्हणतो, लेखक आहे पण वकील नाही. म्हणजेच काय? कलाकार व्यक्ती कोण आहेत? कलाकार, कलाकार म्हणजे काय शोधायचं आपल्याला? त्रिकोण, त्रिकोण. ठीक आहे. कलाकार म्हणजे त्रिकोण. त्याच्यानंतर अशा कलाकार व्यक्ती ज्या लेखक आहे म्हणतात. लेखक म्हणजेच काय? लेखक म्हणजे आपल्याला आयत, आयत आणि त्रिकोणामधले शोधायचे, दोन याच्यामध्ये शोधायचे. पण काय म्हणतो, पण वकील नाही. वकील नाही म्हणजेच, पण आपल्याला वर्तुळामधले लोक नको. वर्तुळ काय आपल्याला दाखवतो? वकील दाखवतो. आणि वकील आपल्याला पाहिजे नाही, म्हणूनच आपल्याला वर्तुळामधले लेखक नको, वर्तुळामधले लोक नको. म्हणजे हा वर्तुळामधले लोक आपल्याला पाहिजेच नाही. म्हणजे हा सगळा आपल्याला काय करावं लागेल? एवढा भाग, ह्या एवढ्या भागातले लोक आपल्याला पाहिजे नाही. ठीक आहे. आता काय म्हणतो, त्रिकोण आणि आयतामधले लोक पाहिजे. फक्त त्रिकोणामधले लोक नको आणि फक्त आयतामधले लोक नको. त्रिकोण आणि आयतामधले लोक पाहिजे. आता त्रिकोणामध्ये आहे आणि आयतामध्ये आहे, असा नंबर कोणता आहे? तर 9 हा नंबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हा आपला काय असेल? योग्य उत्तर असेल. ठीक आहे. तर चला बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 आपल्याला दिलाय. काय म्हणतो? सोडवा म्हणतोय. प्रश्न दिलेला आहे 3257 गुणाकार 3.000 इंटू, म्हणजेच गुणाकार 10 गुणाकार 0 अधिक 1 म्हणतो. आता अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न देतात ना, त्यावेळेस आपण काय करतो? यांचा दोघांचा गुणाकार करायला लागतो.
ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार करू, त्याच्यानंतर मग ह्या दोघांचा गुणाकार करू आणि सोडवायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याचा गुणाकार याच्याशी आहे, याचा गुणाकार याच्याशी आहे आणि याचा गुणाकार याच्याशी आहे, म्हणजे सगळ्यांचा एकमेकांशी गुणाकार आहे. अशा वेळेस काय करायचं, आणि आपल्याला एक दिलेला आहे, शून्याचा गुणाकार कोणाशी पण असो, कोणत्या पण नंबरशी असो, ए नंबरशी असो शून्याचा गुणाकार, बी नंबरशी असो किंवा 1000शी असो, 10,000शी असो, 1,00,000शी असो, कोणासोबतही असो, शून्याचा गुणाकार कोणत्याही संख्येसोबत असला तर तो काय असतो, नेहमी शून्य असतो. ठीक आहे, कोणत्याही एक गोष्ट लक्षात घ्या, शून्याचा गुणाकार कोणत्याही संख्येसोबत असो तो काय असणार, नेहमी शून्य असणार. म्हणजे ह्या सगळ्यांची किंमत किती मिळणार, तर शून्य मिळणार. ठीक आहे, शून्य अधिक काय म्हणतो, शून्य अधिक एक. आता शून्य अधिक एक आपल्याला माहित आहे किती असतात, एक असतात, म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय असणार, बी असणार. ठीक आहे, आपला अचूक उत्तर असणार. पोलीस भरतीमध्ये खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारतात, फक्त ते काय करतात, थोडासा कन्फ्युजिंग असतात. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा दिमाग लावला की आपल्याला उत्तर मिळून जातो आणि ते पण लवकर मिळते. ठीक आहे, तर चला बघूया प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो, एका जंगलात 2 वर्षापूर्वी 20,000 आंब्याची झाडे होती. ठीक आहे, 20,000 आंब्याची झाडे होती 2 वर्षापूर्वी, आणि वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्यांचा शेकडा 6 घटत गेले. म्हणजे 6% न ते काय करत गेले, 6% काय करत गेले, ते घटत गेले. म्हणजे बहुतेक जंगल तोड होत असेल किंवा त्या आंब्याची झाडं तोडत असतील. ठीक आहे, तर आज त्या जंगलात आंब्याची किती झाडे आहेत, म्हणजेच काय, जर त्या आंब्याच्या जंगलामध्ये समजा 100% झाडं होती, तर आपल्याला काय म्हणतात, शेकडा 6ने घटत जात आहेत. दरवर्षी काय होत आहे, त्या शेकडा 6ने घटत जातात. म्हणजे आधी 100 होती, दुसऱ्या वर्षी किती होणार, पहिल्या वर्षी काय होणार, घटल्यानंतर 94 होणार, म्हणजे 100पैकी 94 होत आहे. तिसऱ्या वर्षी काहीतरी 100, दुसऱ्या वर्षी काहीतरी 100 झाडे, त्याच्यापैकी काय होत्या, 94 होत्या. म्हणजे 6% न घटत आहे. आता 100% आहे, 100% मधून आपल्याला किती न घटत आहे, तर 6ने घटत आहे. तर 100 मधून 6 गेले 94 होत आहे. ठीक आहे, म्हणजे 94 होत आहे, 6ने घटत आहे म्हणजे 94, 100 होते त्याचे 94 झाले. ठीक आहे, तर ह्या 94 आपण काय करू, याला गुणाकार करू. म्हणजे 20,000 झाडे होती, 20,000 झाडे होती, त्यापैकी पहिल्या वर्षी 94 झाडे राहिली, 100मधून 94 झाडे राहिली, दुसऱ्या वर्षी पण 100मधून 94 झाडे राहिली. ठीक आहे, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य दिसत आहे 100मधले, आणि हे 2 शून्य कटले. आता आपल्याजवळ काय उरलाय, 2 गुणाकार 94 गुणाकार 94. ठीक आहे, 94 गुणाकार 94 किती होतं, सोडवून बघा, 94 गुणाकार 94. ठीक आहे, 4 चोक 16 ची 6 हातचा 1, 9 चोक 36 अधिक 1 37. ठीक आहे, शून्य घेतो आपण, 9 चोक 36, 6 हातचे 3, 9 9 81 अधिक 3 किती होतात, 84. ठीक आहे, 6 यांची बेरीज करायची, 6 अधिक 7 13शी 3 हातचा 1 8 8. ठीक आहे, म्हणजेच काय, 2 गुणाकार 94 गुणाकार 94चं उत्तर किती आलं, तर 2 गुणाकार 88 36 आला. ठीक आहे, याला काय करू आपण, 88 36 ला 2 ने गुणाकार करू. 2 ने जर गुणाकार केले तर 2 छक 12शी 2 हातचा 1, 3 दुने 6 अधिक 1 7, 8 दुने 16, 16ची 6 हातचा 1, 8 दुने 16 अधिक 1 17. ठीक आहे, म्हणजे 17,672 हा आपला योग्य उत्तर असेल. आपला पर्याय क्रमांक सी हा आपला योग्य उत्तर आहे. ठीक आहे, तर हा चक्रवाढ व्याजाचा उत्तर आहे, प्रश्न आहे. चक्रवाढ व्याज आपण कमी झालेली त्याच्यामध्ये आपण बघतो. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो, पुढीलपैकी कोणत्या बेरीज वजाबाकीचे उत्तर मूळ संख्या येत नाही. म्हणजेच काय, बेरीज वजाबाकी आपल्याला दिलाय, बेरीज वजाबाकी प्रश्नामध्ये दिलाय, आणि आपल्याला काय म्हणतो, उत्तर मूळ संख्या येत नाही. आता ह्या बेरीज वजाबाकी करण्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, तर मूळ संख्या ह्या काय असतात ते आपल्याला जाणून घ्यावं लागेल. तर मूळ संख्या काय असतात, तुम्ही नैसर्गिक संख्या बघितली असणार, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, त्याच्यानंतर रॅशनल नंबर म्हणतो आपण, इरॅशनल नंबर, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. ठीक आहे, तर मूळ संख्या याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्राईम नंबर. आणि मूळ संख्या म्हणजे काय असतात, तर मूळ संख्या असतात की ज्या संख्येमध्ये फक्त त्याच आणि त्याच संख्येचा भाग जातो, त्याच संख्येचा भाग जातो आणि एकचा भाग जातो, एकचा आणि एकचा
आणि त्याच संख्येचा भाग जातो. ठीक आहे, 1चा आणि त्याच संख्येचा भाग जातो अशा संख्यांना आपण काय म्हणतो तर मूळ संख्या म्हणतो. ठीक आहे. इथं बघा प्रश्नामध्ये पर्यायामध्ये आता अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पर्यायाच्या सहाय्याने सोडवावे लागतील. तर काय म्हणतो 18 वजा 6 18 वजा 9 म्हणजे 18 वजा बाकी 9, 18 मधून 9 गेले किती असतात 9 आणि 9 वजा 0 किती असतात 9 वजा 0 किती असतात 9 असतात. ठीक आहे. 9 हा 9 मध्ये कोणकोणत्या संख्येचा भाग जातो आपल्याला माहिती आहे 1चा जातो 3चा जातो 9चा जातो. ठीक आहे, म्हणजे 1चा आणि 9च्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येचा जात आहे 3चा जात आहे म्हणजे ही मूळ संख्या नाही. ठीक आहे. याच्यामध्ये बघा 25 अधिक 5 किती असतात 30 आणि 30 मधून 17 गेले किती होतात 13 होतात. आता ह्या 13 मध्ये बघा कोणत्या संख्येचा भाग जातो तर 1चा जातो आणि फक्त 13चा जातो. ठीक आहे, म्हणूनच ही काय आहे मूळ संख्या आहे. ठीक आहे, उत्तर मूळ संख्या येत नाही. आपल्याला काय म्हणतो पुढीलपैकी कोणत्या बेरीज वजाबाकीचे उत्तर मूळ संख्या येत नाही. ही मूळ संख्या येत नाही म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता असेल ए असेल. दुसरा तिसरा पर्याय क्रमांक बी सी डी हे आपल्याला सोडवायची गरज नाही कारण आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्येच आपल्याला त्याचं उत्तर मिळून गेलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक बी सी डी सोडवायची गरज नाही. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येत नाही असे म्हणतात ना, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला व्यवस्थितपणे वाचायचे असतात नाहीतर मिस्टेक होण्याची खूप सारी चान्सेस असतात जसं आता माझ्याकडून होत होती. ठीक आहे, तर त्याच्यानंतरचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो 76 63 या संख्येतील 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती. स्थानिक किंमत आता याच्यामध्ये एक शब्द आलाय स्थानिक किंमत. ठीक आहे, स्थानिक किंमत म्हणजे काय स्थानिक किंमत. ठीक, स्थानिक किंमत स्थानिक किंमत काय स्थानिक किंमत म्हणजे काय आता बघा एखादा व्यक्ती असतो चपराशी असतो. ठीक आहे, एखादी व्यक्ती असतो चपराशी असतो, एखादी व्यक्ती असतो क्लर्क असतो. ठीक आहे, एक व्यक्ती असतो तिथला अधिकारी असतो. ठीक आहे, आता हे तीनही लोक आहेत ना ते सगळे मानव प्राणीच आहेत. बघा हे तीनही व्यक्ती आहेत ते सगळे काय आहेत मानव प्राणीच आहेत. तीनही व्यक्ती मानव प्राणीच आहेत. ठीक आहे, पण एकाला आपण चपराशी म्हणतो एकाला क्लर्क म्हणतो तर एकाला अधिकारी म्हणतो. म्हणजेच काय तर त्यांच्या पोझिशन मध्ये फरक आहे. म्हणजे एकाला नोकरी कोणती आहे तर चपराशीची आहे, दुसऱ्याला क्लर्कची आहे आणि तिसऱ्याला अधिकाऱ्याची आहे म्हणून. ठीक आहे, नुसारच त्यांना मान सन्मान मिळतो. सारखंच या संख्येमध्ये बघा हा 3 हा दिसताय हा एकक स्थानी आहे, 6 हा दिसताय हा हा दशक स्थानी आहे, हा शतक स्थानी आहे, हा सहस्त्र स्थानी आहे म्हणजे हजारव्या स्थानी आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय म्हणतो या संख्येमध्ये 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे हे शोधायचं आहे. ठीक आहे, तर हा जो 6 हे 2 6 दिसत आहेत. ठीक आहे, त्यापैकी हा पहिल्या 6 मध्ये 6च्या बाजूला किती अंक आहेत त्यानुसार त्याच्यावरती 0 देऊन द्यायचे. ठीक आहे, हा दशक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आहे 60. आता ह्या 6च्या बाजूला बघा किती अंक दिसत आहेत 1 2 म्हणजे याच्या वरती 2 0 देऊन द्या, याची किंमत 600. ठीक आहे, आता ह्या 6 आणि ह्या 6च्या स्थानिक किमतीमधील आपल्याला फरक काढायचा आहे. तर याची किंमत आपल्याला मिळाली आहे 600 आणि याची किंमत आहे 60. फरक काढायचा म्हणजे काय त्यांची वजा करायची आहे. 0 मधून 0 गेले 0 आणि 60 मधून 6 गेले किती होतात तर 54. उत्तर येईल 540. 540 उत्तर असणारा पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक सी हा आपला योग्य उत्तर असेल. ठीक आहे, तर चला बघूया प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतो 56 भागाकार 8 या उदाहरणामध्ये भाजक 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल. ठीक आहे, 56 ठीक आहे 5656. ठीक आहे, भागीला 8 याच्यामध्ये काय म्हणतो याचा भागाकार करून घ्या. 8 टी 7 56. ठीक आहे, 8 टी 7 56 0 0 वरून घेतले 5 5 मध्ये भाग जात नाही म्हणून इथे 0 देतो आपण, वरून घेतले 6 8 7 56. ठीक आहे, 0 आपला उत्तर मिळाला आहे 707. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो हा 5656 आहे ना याला काय म्हणतो आपण तर भाज्य म्हणतो. भाज्य म्हणजेच काय ज्याला आपण भागतो आणि ज्याच्याने भागतो ना त्या संख्येला आपण म्हणतो भाजक. ठीक आहे, आणि जो आपल्याला उत्तर मिळतो ना त्याला आपण म्हणतो भागाकार आणि जे बाकी उरते त्याला आपण काय म्हणतो जी संख्या उरते ना त्यालाच आपण काय म्हणतो बाकी म्हणतो. ठीक आहे,
समजलं का? म्हणजेच काय तर ज्याच्याने ज्या संख्येने आपण भागतो कोणत्या पण संख्येला त्याला आपण म्हणतो भाजक. त्याच्यानंतर ज्या संख्येला आपण भागतो त्याला आपण म्हणतो भाज्य. आणि जो आपल्याला उत्तर मिळते त्याला म्हणतो भागाकार. आणि जो बाकी उरते त्याला आपण काय म्हणतो तर बाकी म्हणतो. ठीक आहे. तर ह्या उदाहरणामध्ये काय म्हणतात 5656 भागीला 8 या उदाहरणामध्ये भाजक 1 ने कमी केला. भाजक 1 ने कमी करायचा म्हणजेच आपल्याला काय दिलंय 5656 आणि भाजक किती आहे तर भाजक दिलेला आहे आपल्याला 8. हा जर आपण 1 ने कमी केला 1 ने कमी केला म्हणजेच 8 मधून 1 गेले 7. ठीक आहे. 7 केला त्याला म्हणजे 8 वरून 1 कमी केलं. ठीक आहे. तर भागाकार कितीने वाढेल म्हणतो. आता याचा भागाकार किती येईल तर भागाकार करून घेऊ आपण सोडून घेऊ याला. तर 7×8 = 56. ओके. 7×8 = 0 उरला किती 0 वरून घेतले 5. 5 मध्ये भाग जात नाही 7चा म्हणून आपण काय घेतलं 0 आणि वरून घेतले 6. 0 घेतल्यानंतर आपण वरून घेतले 6. 7×8 = 56. ठीक आहे. 7×8 = 56 म्हणजे आपला उत्तर किती आलाय 808. आता काय म्हणतो उदाहरणात भाजक 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल. आधी भागाकार किती होता आपला 707 होता. ठीक आहे. आता किती झाला 808 झाला. म्हणजेच कितीने वाढला आहे आपल्याला याच्यामधून मायनस करून बघा. 8 मधून 7 गेले 1, 0 मधून 0 गेला 0 आणि 8 मधून 7 गेले 1 म्हणजेच 101 ने वाढला. म्हणजे पर्याय क्रमांक किती असेल तर पर्याय क्रमांक असेल सी. आपला योग्य उत्तर असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि हे प्रश्न कुठे विचारले तर ठाणे ग्रामीण पोलीस 2024 मध्ये विचारले. ठीक आहे. तर चला बघूया पुढील लेक्चर. तर थांबूया मित्रांनो. आपण रोज 10 प्रश्न घेत असतो. तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे.